आम्हाला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे. महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे, निश्चित चर्चा चालू आहे. पुणे महापौर, कुठली स्टँडिंग, या सगळं वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये उगाच नाक खुपसण्याचं काम तसंही या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची सवयच आहे दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन मिठाई खाण्याची. आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत संजय राऊत म्हणतात. उभाटाचे म्हणजे पर्याय खुले आहेत की पर्याय उरले नाहीये. उभाटाचे नव्हे, काँग्रेसचे नव्हे, तर भाजप आणि शिंदे शिवसेनेच्याच नगरसेवक फुटतील असं वाटतं. असं आहे ना की संजय राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे, त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे? नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार. पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा? म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढला, आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला कणा हा पूर्ण 100% मोडलेला आहे. हाच आम्हाला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे. महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे, निश्चित चर्चा चालू आहे. पुणे महापौर, कुठली स्टँडिंग, या सगळं वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये उगाच नाक खुपसण्याचं काम तसंही या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची सवयच आहे दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन मिठाई खाण्याची. नवीन काय नाही. भाजपचा महापौर नको म्हणून शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप, दावा संजय राऊत यांनी केला. असं तर मला तर दिसत नाही. असं काही शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही. असं मला बिलकुल दिसत नाही. संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, मागून भिजवावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना. शिंदे साहेबांना काय हवं असेल ते फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करायचं शिंदे साहेबांशी बोलतील. त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये? तुमचे जे आलेत ते मला सांभाळा. ते तुमच्या संपर्कात राहतील का? त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःचं भविष्य दिसतंय का? हे येणाऱ्या काळात दिसेल.